नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला कच्चा सँडविच स्ट्रॉबेरी मिल्कशेकची रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: स्ट्रॉबेरी 10-15 घेतलेत, पाव लिटर दूध, 2 चमचे साखर, थोडे आवडीनुसार ड्रायफ्रूट। सँडविचसाठी ब्रेड घेतला एक पॅकेट, एक बटाटा उकडवून स्लाइस करून घेतलेत, एक काकडीचे स्लाइस करून घेतले, टोमॅटो, कच्चा कांदा, बीट, काळी मिरी घेतले चिमूटभर, ही पुदिनाची चटणी, बटर घेतले थोडं, आणि हे अमोलचं चीज घेतलंय 2 क्यूब घेतल्यात। आता आपण पहिलं मिल्कशेक बनवून घेऊया मिक्सरला लावून। मी हे मिक्सरला लावून घेतले स्ट्रॉबेरी, दूध, साखर आणि ड्रायफ्रूट। आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया थंड व्हायला, आणि आता सँडविच बनवायला घेऊया। आता आपण सँडविच बनवायला घेऊया। 4 ब्रेड घेतले, ब्रेडला बटर लावून घेऊया, नंतर चटणी लावूया। तुमच्या आवडीनुसार चटणी लावा, जास्त कमी। काकडी लावून घेते, टोमॅटो, तुम्हाला आवडतील तसा तुम्ही त्या भाज्या लावा, जास्त कमी। कांदा लावते थोडं, बटाटा, वरून काळी मिरी, थोडी पूड टाकते, हे पण तसंच बनवून घेते। बटर लावते, टोमॅटो टाकते, कांदा, काकडी, बटाटा, काळी मिरी पूड टाकली थोडी। आपले हे 2 सँडविच तयार आहेत। आता कापून घेऊया आपण। आता याच्यावर तुम्ही बघू शकता आपला कच्चा सँडविच तयार आहे। हिरव्या चटणी बरोबर, पुदिन्याच्या आणि सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता। तुम्ही बघू शकता कच्चा सँडविच आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आहे।